तुम्ही प्रकाश टाकू इच्छित हे होता. बघा हा प्रवीणजी बोला. यांच्या निवडक काही 5-25 लोकांच्या डोक्यामध्ये हवा गेली. बर मराठा समाजाला ह्यांचं वागणं अशा प्रकारचं बेधुंद अजिबात आवडत नाही. जे त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या आईनं शिवी दिली त्यात मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. परंतु 5-25 लोक अशी बडबडायला ठेवले, शिव्या द्यायला. मध्ये बोलू नका, विशाल त्यांना ते बोलत असताना बोललो नाही मी. विनोदजी प्रवीणजींचा मुद्दा पूर्ण होऊ मध्ये द्या. मध्ये हे बरोबर नाही. आपल्याकडे येईन मी पुन्हा त्यांचा माईक म्यूट करा. प्रवीणजी बोला. या ठिकाणी काय झालं बोललं की शिव्या देणारे 5-25 जणांचं टोळकं असतं. हा मराठा समाजाचा संस्कार आहे का? मला वाटतं मराठा समाज प्रगल्भ आहे, सुसंस्कारित आहे. या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम मराठा समाजाने केलंय. परंतु आपल्या त्या ठिकाणी काहीतरी नेतृत्वासाठी, आपल्या त्या ठिकाणी हव्यासापोटी अख्खा मराठा समाज बेटीस धरायचा. त्या ठिकाणी कुठलं आलं का? आंदोलन आज होतंय का? आंदोलनाला कुठलंच नेतृत्व नव्हतं. त्या वेळेला लाखोचे मूकमोर्चे झाले तेव्हा जरांगे बिरांगे कोण नव्हतं, नेतृत्व कोणाचं नव्हतं. मराठा समाजाचे प्रश्न होते, समस्या होत्या, वेदना होत्या आणि त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होता. आता तुमचं जे काय चाललंय ना ते मराठा समाजाला अजिबात मान्य नाहीये. परंतु तुम्ही त्या ठिकाणी शिव्या द्यायच्या, मनाविरुद्ध कोण बोललं की जागिरी आहे का, आयमाय त्या ठिकाणी काढायची. आता मायच्या बोलणं, आमच्या कोकणात मायचा हो बोलतो, तुम्हाला आमच्या कोकणी शिव्या सांगू का? आमच्याकडे असंच बोलतात. म्हणजे कुणाच्या आईचा उद्धार करायला ती आमची बोलीभाषा आहे, प्रत्येकाची बोलीभाषा आहे. करतील का कुणाच्या आईचा उद्धार? बरं करायचं वरना बाबा. जरांगेंनी माफी मागितली ना, शब्द मागे घेतला ना, तरी पण त्या ठिकाणी नाकानी त्या ठिकाणी टेंबा मिरवायचा, हे बरोबर नाहीये. मला वाटतं चर्चा करा, मार्ग काढा. परंतु त्या ठिकाणी मी बोलतोय तेच खरं, कोण बोलला की त्याच्या अंगावर जायचं. अरे का अंगावर जायला का तुम्हालाच येतं का? तुम्ही करा देवेंद्रजींना टार्गेट. आम्ही नाही तुमच्या अंगावर आलो तर बघा, तुम्ही प्रश्नांशी टार्गेट करा, विषयाला टार्गेट करा, मुख्यमंत्री म्हणून टार्गेट करा.